श्री स्वामी समर्थ. लग्न झालेल्या महिलांनी जरूर ऐका, कुटुंबात कधीच भांडण होणार नाहीत. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक खूपच ज्ञानवर्धक अशी कथा घेऊन आले आहे. ही कथा महिलांसाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे, कारण तुम्ही नेहमीच पाहिलं असेल की घरामध्ये असणाऱ्या महिला कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडत असतात. घरातील त्यांची ही भांडणं संपतच नाहीत. दिवसागणिक ही भांडण वाढत जातात. मग अशा परिस्थितीत त्या स्त्रियांसोबत त्या घरातील पुरुषांना सुद्धा या गोष्टीचा खूप त्रास होतो. कारण मित्रांनो, असं म्हणतात की ज्या घरातील महिला आपापसात भांडण करतात तर अशा घरातील सुखशांती नेहमीसाठी निघून जाते. त्यामुळे अशा घरामध्ये कधीच बरकत होत नाही. अनेक समस्या अशा घरामध्ये सारख्या येत राहतात. तर मी त्या महिलांना प्रार्थना करते ज्या सारख्या आपापसात भांडण असतात. त्या महिलांनी या कथेला पूर्णपणे नक्की ऐका. ही कथा पूर्ण ऐकल्यानंतर मला आशा आहे की तुम्ही यापुढे कधीच तुमच्या घरात भांडण करणार नाही आणि त्यामुळे तुमच्या घरात नक्कीच आनंदाचे वातावरण निर्माण होईल. प्रिय मित्रांनो, खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे. एका गावामध्ये एक म्हातारी राहत होती. तिला 2 मुलं होती. तिच्या नवऱ्याचा देहांत झाला होता. 3 माणसं घरात होती. थोडीशी जमीन होती. त्या जमिनीवरच धान्य पिकवण्याचे काम ती म्हातारी तिच्या मुलांसोबत करत होती. तिची 2 मुलं खूपच मेहनती होती. त्या तिघांच्याही त्या जमिनीवर मिळणाऱ्या धान्यातून चांगल्या प्रकारे पालनपोषण होत होतं. मित्रांनो, हळूहळू वेळ पुढे सरकत होती. मुलं तरुण झाली आणि विवाहयोग्य झाली. तेव्हा त्या म्हाताऱ्या आईने दोघाही मुलांचं लग्न लावून दिलं. आता 2 सुनबाई त्यांच्या घरात आल्या होत्या. काही दिवस तर सुनबाई आनंदाने प्रेमपूर्वक राहिल्या. परंतु काही दिवसानंतर त्या सुनबाईमध्ये सुद्धा भांडण होऊ लागली. छोट्या छोट्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले. मोठी सुनबाई छोट्या सुनबाईला म्हणायची, "तू ही असं करतेस, माझं काम ऐकत नाहीस." अशा छोट्या छोट्या कारणावरून मोठी सुनबाई छोट्या सुनबाईला वाईट साईट बोलत असे. त्याचप्रकारे छोटी सुनबाईसुद्धा छोट्या मोठ्या कारणावरून मोठ्या सुनबाईसोबत भांडण करत असे. आता रोजच्या रोज छोट्या मोठ्या कारणावरून त्या दोन्ही सुनबाईमध्ये भांडण होऊ लागलं होतं. म्हाताऱ्या आईला तिच्या सुनबाईचे हे भांडण पाहून खूपच वाईट वाटायचं. ती विचार करायची की माझ्या सुनबाई आपापसात भांडण करत आहे. तिने तिच्या मुलांना सांगितलं. तेव्हा मुलांनी त्यांच्या बायकांना समजावून सांगितलं, परंतु त्याचासुद्धा काहीच फायदा झाला नाही. तेव्हा म्हाताऱ्या आईने विचार केला की यापूर्वी आम्ही तिघंच या घरामध्ये राहत होतो व जमिनीचे काही धान्य पिकवायचे, त्याच्यावर आमचा चांगल्या प्रकारे पालनपोषण व्हायचं. परंतु आता घरातील माणसं वाढली आहेत. सुनबाई आल्यापासून घरामध्ये 5 माणसे झाली आहेत व त्यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत आहे व म्हणूनच कदाचित या दोन्ही सुनबाई आपापसात भांडत असतील. तेव्हा त्या म्हाताऱ्या आईने दोन्ही मुलांना सांगितलं, तुम्ही शहरात जा आणि चांगली नोकरी शोधा. जर तुम्ही चांगले पैसे कमवायला लागला तर आपल्या घराची परिस्थिती बदलेल व त्यामुळे कदाचित ही भांडणं थांबतील. कारण जर घरात पैसे येत राहतील, त्यांच्या गरजा व्यवस्थित पूर्ण होतील, तेव्हा या दोन्ही सुनबाई आपापसात भांडणसुद्धा करणार नाहीत. मित्रांनो, दोन्ही मुलांना त्यांच्या आईचं म्हणणं पटलं व त्यानंतर आईचा व बायकोचा निरोप घेऊन दोघेही भाऊ पैसे कमवण्यासाठी शहरात निघून गेले. परंतु त्या दोन्ही सुनबाईंचे भांडण काही केल्या शांत होत नव्हतं. तेव्हा म्हातारी आणि मोठ्या सुनबाईला म्हणाली, सुनबाई, तू मोठी आहेस, तुझी जाऊबाई तुझ्यापेक्षा छोटी आहे. तुझा नवरा शहरात पैसे कमवण्यासाठी गेला आहे आणि तू इकडे भांडत आहेस. तू मोठी आहेस, तू थोडं तरी समजून घे. छोट्यांनी जर काही चूक केली असेल तर आपल्या मोठ्यांचे हे कर्तव्यच आहे की आपण त्यांना समजून घ्यावं. मित्रांनो, सासूबाईचे हे बोलणं ऐकून मोठ्या सुनबाईला खूपच राग आला. ती म्हणाली, तुम्ही तर छोट्या जाऊबाईची बाजू घेत आहात. तुम्ही असं बोलत आहात, त्यामुळे तिला माझ्यासोबत भांडायला आणखी हिंमत येईल. तिने जर तुमचं हे बोलणं ऐकलं तर तिला वाटेल ती जे काही करत आहे ते योग्यच करत आहे. तुम्ही तिला बोलायचं सोडून उलट मलाच बोलत आहात. सासूबाई म्हणाली, सुनबाई, तू इतका राग का करत आहेस?
सर्वप्रथम मोठ्यांना समजावायला पाहिजे व त्यानंतर छोट्यांना समजावावे. मी आता तुला समजावत आहे व नंतर छोट्या सुनबाईला सुद्धा समजवणार आहे. परंतु मोठी सुनबाई सासूबाईंचं काहीच ऐकायला तयार नव्हती व त्यानंतर सासूबाई तिथून निघून गेली. पुढच्या दिवशी सासूबाई छोट्या सुनबाईजवळ जाते आणि तिला म्हणते, हे बघ सुनबाई, जाऊबाई तुझ्यापेक्षा मोठी आहे आणि तू छोटी आहेस, त्यामुळे तू तिच्यासोबत का भांडण करत आहेस? तुझा नवरा शहरात पैसे कमवण्यासाठी गेला आहे. जर त्याला हे समजलं तर त्याला कसं वाटेल? भांडण करणे ही चांगली गोष्ट नाही. तुम्ही घरात आरामात राहा, आपुलकीने राहा. छोटी सुनबाईसुद्धा हेच म्हणाली. सासूबाई, तुम्ही मोठ्या जाऊबाईची बाजू घेत आहात. जर तुम्ही अशी त्यांची बाजू घेत राहिलात तर मी हे सुद्धा पाहणार नाही की तुम्ही माझ्या सासूबाई आहात. तुमचा अपमान करायला मी मागे पुढे अजिबात पाहणार नाही. सुनबाईचे हे उत्तर ऐकून सासूबाई तिथून निघून गेली. ती विचार करू लागली की दोन्ही सुनबाईंची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांना समजवण्याचा प्रयत्न करणं हे व्यर्थच आहे. माझा अपमान करणार अशी वार्ता त्या करत आहेत, त्यामुळे त्यांना समजावून काहीच फायदा नाही. जर मी यांना जास्त समजवण्याचा प्रयत्न केला आणि जर माझा त्यांना राग आला तर माझी मुलंसुद्धा घरात नाहीत. कदाचित माझ्यावर हात उचलला तर मग मी कोणाला हाक मारणार? म्हणूनच या जशा वागत आहेत तसे त्यांना वागू देत. पुढच्या दिवशी पुन्हा दोन्हीही सुनबाई आपापसात भांडण करू लागल्या. तेव्हा म्हातारी आईनं काय केलं? तिने त्या भांडणांकडे दुर्लक्ष केलं आणि गुपचूप त्यांच्या शेताकडे निघून गेली. जाताना सासूबाई म्हणाली, तुम्हाला जितकं भांडायचं आहे तितकं भांडा. मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाहीत. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा. मी आता शेतावर चालले आहे व संध्याकाळी परत येणार आहे. मित्रांनो, इतकं म्हणून ती म्हातारी आई शेतावर काम करण्यासाठी निघून जाते. संध्याकाळी काम पूर्ण झाल्यावर ती परत घरी येते. संध्याकाळपर्यंत दोन्ही सुनबाईचे भांडण संपलेलं असतं. अशाच प्रकारे रोजच्या रोज आता ती म्हातारी आई शेतावर जाऊ लागली. मित्रांनो, एका दिवशी काय झालं? जेव्हा ती म्हातारी शेतावर गेली होती आणि शेतातील काही काम करत होती, तेव्हा एक मोठा साप तिच्याजवळ आला. इतका विशाल साप पाहून म्हातारी खूपच घाबरली. ती म्हातारी आई विचार करू लागली, आज माझे प्राण वाचणार नाहीत. हा तर मला आता जिवंत सोडणार नाही. जेव्हा ती म्हातारी आई थरथर कापू लागली, तेव्हा तो नाग मनुष्याच्या आवाजात बोलू लागला. तो म्हणू लागला, हे म्हातारी आई, तू घाबरू नकोस. मी तुला कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचवणार नाही. मी तुला दंशसुद्धा करणार नाही. मला फक्त तुला माझं दुःख सांगायचं आहे. नागाचे हे बोलणं ऐकून म्हातारी विचार करू लागली की हा नाग मनुष्याच्या आवाजात कसं काय बोलू शकतो? नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हातारी आईने विचारलं, हे नागदेवता, मला सांगा तुम्हाला कोणता त्रास आहे, कोणतं दुःख आहे? तेव्हा नाग म्हणाला, हे म्हातारी आई, मी खूप दिवसापासून उपाशी आहे. मला काहीतरी खायला दे. जर तुम्ही मला काहीच खायला दिलं नाही तर माझे प्राण निघून जातील. कारण मी ज्या आश्रमात राहायचो त्या आश्रमाचा जो ऋषी होता त्याचा देहांत झाला आहे. ते गाय पाळायचे आणि त्या गायीचे दूध आम्हाला प्यायला द्यायचा. मी त्याच्या आश्रमात खूपच प्रसन्न होतो. परंतु माझं पालनपोषण करणारे, मला दूध प्यायला देणारे ऋषी यांचा देहांत झाला आहे. आता त्या गायीचे दूध काढणारा कोणीच नाही, ज्यामुळे मला दूध प्यायला मिळत नाही. त्यामुळेच मी उपाशीपोटी इकडे तिकडे भटकत आहे. हे म्हातारी आई, तू जर मला थोडंसं दूध प्यायला दिलं तर माझे प्राण वाचतील. मित्रांनो, नागाची ही विनंती ऐकून म्हातारी आईला नागावर खूपच दया आली. तिच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणू लागली, हे नागदेवता, तू घाबरू नकोस. आज तर मी तुला दूध पाजू शकत नाही, परंतु उद्या जेव्हा मी शेतावर येईल तेव्हा याच वेळेला तू इथं ये. मी तुझ्यासाठी नक्कीच दूध घेऊन येईल. मित्रांनो, असे म्हणून ती म्हातारी आई घरी निघून येते. पुढच्या दिवशी तिच्या सुनबाई पुन्हा भांडण करू लागल्या. म्हातारी आईने विचार केला की मी नागदेवतेला पाजण्यासाठी दूध कुठून घेऊन जाऊ? जर मोठ्या सुनबाईच्या घरातून घेऊन गेले तर तिला दूध कमी दिसेल आणि छोट्या सुनबाईच्या घरातून घेऊन गेले तर तिलासुद्धा दूध कमी दिसेल. त्यामुळे मी असं करते, मी दोघींच्याही घरातून थोडं थोडं दूध घेऊन जाते, ज्यामुळे दोघींनाही संशय येणार नाही. मित्रांनो, म्हातारी आईनं तसंच केलं.
दोघींच्याही घरातून थोडं थोडं दूध घेतलं व ते तिच्या पदरात लपवून ती शेताच्या दिशेने निघाली. शेतावर पोचल्यावर ती तिचं काम करत होती. इतक्यात तिथे तो नाग आईजवळ येऊन म्हणतो, हे म्हातारी आई, तू माझ्यासाठी दूध आणले आहेस का? म्हातारी आई म्हणाली, हो नागदेवता, मी तुझ्यासाठी दूध आणलं आहे. व त्यानंतर म्हातारी आईने नागाला दूध पिण्यासाठी दिलं. दूध पिऊन नागाचे शरीर तृप्त झालं. त्याच्या शरीराला थोडी शांती मिळाली. नाग म्हणाला, हे म्हातारी आई, आज तू माझे प्राण वाचवले आहेस. तू माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेस. मी तुझाही उपकार आयुष्यभर विसरणार नाही. तेव्हा म्हातारी त्या नागाला म्हणू लागली, हे नागदेवता, तुम्ही तर नाग आहात. मी तुम्हाला हे कालच विचारणार होते, परंतु काल पहिल्यांदा पाहून मी तुम्हाला घाबरले होते. परंतु आज मी तुम्हाला विचारते की तुम्ही तर नाग आहात, मग तुम्ही मनुष्याच्या आवाजात कसं बोलू शकता? तुम्ही नक्की कोण आहात? तेव्हा तो नाग म्हणतो, हे म्हातारी आई, मी एका शापामुळे नाग बनलो आहे. मी एका राजाचा मुलगा आहे आणि एका शापामुळे मी नाग बनला आहे. पूर्ण 21 वर्षानंतर मी पुन्हा मनुष्य देहामध्ये परत येणार आहे आणि 21 वर्ष पूर्ण होण्यासाठी आता काहीच महिने बाकी राहिले आहेत आणि मी त्या क्षणाची वाट पाहत आहे. मित्रांनो, नागाने त्याचे सर्व म्हणणे म्हातारी आईला समजावून सांगितलं. आता अशाच प्रकारे रोजच्या रोज ती म्हातारी आई सुनबाईच्या नकळतपणे घरातून थोडं थोडं दूध नागासाठी घेऊन येत असे. रोजच्या रोज नाग तिच्या शेतावर यायचा व त्या म्हाताऱ्या आईकडून दूध प्यायचा. एके दिवशी छोटी सुनबाई मोठ्या सुनबाईला मागचे काही दिवस पाहते, माझं दूध कमी होत आहे, कोणीतरी दूध चोरत आहे असं वाटत आहे. मोठी सुनबाईसुद्धा म्हणाली, माझं देखील दूध हल्ली कमी असतं. मलासुद्धा असंच वाटत आहे की कोणीतरी दूध चोरत आहे, परंतु आपल्याला दूध चोरी करण्यासाठी आपल्या घरात कोणीच येत नाही. तेव्हा दोघींनी विचार केला की म्हातारी सासूबाई आपल्या स्वयंपाकघरात जात असते. फक्त ही सासूबाई स्वयंपाकघरात जाते, दुसऱ्या कोण? कदाचित सासूबाईच असेल. तेव्हा छोटी सुनबाई म्हणाली, आपण लपून पाहू की म्हातारी सासूबाई दूध कशा प्रकारे चोरते. मित्रांनो, पुढच्या दिवशी ती म्हातारी आई दोघांच्याही घरात जाऊन थोडं थोडं दूध घेते. सासूबाईचे हे सर्व त्या दोन्ही सुनबाई पाहत होत्या. म्हातारी आईने दोघांच्या घरातून दूध घेतलं व ते पदरामध्ये लपवून ती शेताच्या दिशेने निघाली. त्यानंतर सुनबाई म्हणाली, आपण सासूबाईचा पाठलाग करून पाहू की हे दूध जंगलात नेऊन सासूबाई काय करत असते, कोणालाही दूध पाजत असते. म्हातारी आई जंगलाच्या दिशेने चालली होती. तिच्या मागे मागे दोन्ही सुनबाईसुद्धा आल्या होत्या. म्हातारी तिथेच पोहोचली जिथे नाग दूध पिण्यासाठी रोजच्या रोज यायचा. दोन्ही सुनबाई लांबूनच हा सर्व प्रकार पाहत आहेत. तेव्हा थोड्याच वेळात त्यांना दिसतं की म्हाताऱ्या सासूबाईजवळ एक मोठा असा नाग आला आहे आणि त्या नागाला सासूबाई दूध पाजत आहे. तो नाग दूध पिऊ लागतो. सुनबाईनं जेव्हा हे पाहिलं की म्हातारी आई नागाला दूध पाजत आहे आणि हा तर नाग खूपच मोठा आहे, असा नाग आम्ही कधीच पाहिला नव्हता. तर हा सर्व प्रकार पाहून दोन्ही सुनबाई खूपच घाबरल्या. त्या विचार करू लागल्या की हा नाग नक्कीच मायावी आहे आणि ही म्हातारीसुद्धा त्याची साथीदार नाही असं वाटत आहे की ही म्हातारी कुठले तरी जादूटोणा करणारी बाई दिसत आहे. कदाचित ही आमच्या मुलाबाळांना सुद्धा मारून टाकेल. त्यामुळे आज आपण सासूबाईंना घरात घ्यायचं नाही. मित्रांनो, अशा प्रकारे निर्णय घेऊन दोन्ही सुनबाई त्यांच्या घराच्या दिशेने आल्या. इकडे म्हातारी नागाला दूध पाजते व संध्याकाळ झाल्यावर तिच्या घराच्या दिशेने येते. परंतु घरी आल्यावर पाहते तर घराचे दरवाजे बंद होते. दोन्ही सुनबाई दरवाजात उभ्या होत्या. सासूबाईंना येताना पाहून दोन्ही सुनबाई त्यांना तिथेच थांबण्यास सांगतात. तेव्हा ती म्हातारी आई म्हणते, सुनबाई काय झालं? तेव्हा दोन्ही सुनबाई म्हणू लागल्या, सासूबाई, तुम्ही काळी जादू करणाऱ्या कुणीतरी दिसत आहात. तुम्ही आम्हाला सुद्धा नुकसान पोहोचवाल, आमच्या मुलाबाळांना मारून टाकाल. तेव्हा सासूबाई म्हणाली, सुनबाई, तुम्हाला वेड लागला आहे का? मी असं काहीच करत नाही. मी चेटकीन नाही की मी तुम्हाला मारेल व तुमच्या मुलाबाळांना मारून टाकेल. तुझी मुलं तर माझी नातवंड आहेत, जी मला माझ्या मुलांपेक्षाही जास्त प्रिय आहेत. मग असं असताना तुम्ही माझ्यासोबत असं कसं बोलत आहात? तेव्हा सुनबाईंनी सासूबाईंना सर्व काही सांगितलं. तुम्ही एका नागाला दूध पाजतात, जो दूध तुम्ही आमच्या घरातून चोरून घेऊन जातात आणि तो नाग इतका मोठा आहे की त्याला पाहून असंच वाटतं की तो एक मायावी नाग आहे. तुम्ही सुद्धा त्याच्यासोबत मिळालेले आहात
तुम्ही काळा जादू करणारे तांत्रिकच आहात आणि अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला आमच्या घरात ठेवू शकत नाही आणि जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर मी तुम्हाला जेवण ठेवणार नाही. त्यामुळे तुम्ही इथून कुठेतरी निघून जा. तुमच्यासाठी या घराचे दरवाजे आता बंद झाले आहेत." म्हाताऱ्या सासूबाईंनी सुनबाईंना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. ती म्हणत होती की तुम्ही जसा विचार करत आहात तसे बिलकुल नाही. परंतु सुनबाईने सासूबाईंना घराच्या आतमध्ये येऊ दिलं नाही. रात्र झाली होती. सासूबाई रडत होती की मी आता रात्री कुठे जाऊ. तेव्हा सुनबाई म्हणू लागल्या, "तुम्ही कुठेही जा, आम्हाला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही." इतकं म्हणून सुनबाईने घराचा दरवाजा बंद केला. सासूबाई रडत होती, परंतु नंतर तिनं विचार केला की आता रडून काहीच फायदा नाही. कुठेतरी राहण्यासाठी जागा तर शोधावी लागेलच. परंतु तिला राहण्यासाठी कुठेच जागा सापडली नाही व ती रडत रडत पुन्हा शेतावर त्याच ठिकाणी गेली जिथे तो नाग यायचा. परंतु रात्री तो नाग आला नाही. नागाची वाट पाहत पाहत म्हातारी त्याच ठिकाणी बसून राहते. पूर्ण रात्र तिने तिथेच बसून काढली आणि जेव्हा सकाळ होते तेव्हा रोजच्याप्रमाणे तो नाग तिथे येतो. तेव्हा त्याला दिसतं की म्हातारी रडत आहे. नाग त्या म्हातारीजवळ येतो आणि म्हणतो, "हे म्हातारी आई, काय झालं, तू का रडत आहेस?" तेव्हा म्हातारी आई उत्तर देते, "नागदेवता, माझ्या सुनबाईने मला माझ्या घरातून बाहेर काढले आहे. मी तुला पाजण्यासाठी रोजच्या रोज दूध आणायचे आणि सुनबाईंना आपल्याबद्दल समजलं आहे. त्यांना समजलं आहे की मी हे दूध एका नागाला पाजण्यासाठी नेते. माझ्या सुनबाई मला असं म्हणत आहेत की मी काळा जादू करणारी एखादी मानसिक तांत्रिक आहे आणि तू एक मायावी नाग आहेस. मी त्यांना व त्यांच्या मुलाबाळांना मारून टाकणार आहे. त्यामुळे त्यांनी मला घरातून बाहेर काढले आहेत. माझी मुलं घरात नाही. ते नोकरीच्या उद्देशाने शहरात गेले आहेत. मग अशा परिस्थितीत मी काय करू शकते?" तेव्हा नाग म्हणतो, "हे म्हातारी आई, तू घाबरू नकोस. तू मला तुझा मुलगा समज. आजपासून मी तुझा मुलगा." मित्रांनो, नागाचे हे बोलणं ऐकून म्हातारी आईला खूपच प्रसन्न वाटतं. "हे म्हातारी आई, तू घाबरू नकोस. तू माझ्यासोबत चल." मित्रांनो, त्यानंतर नाग त्या म्हातारी आईला एका भयानक जंगलात घेऊन जातो. त्या जंगलात एक आश्रम असतो. त्या आश्रमात नाग त्या म्हातारी आईला घेऊन जातो. म्हातारी आई त्या नागाला विचारते, "बेटा, हा आश्रम कोणाचा आहे?" नाग म्हणतो, "हे म्हातारी आई, हा ऋषींचा आश्रम आहे ज्यांचा देहांत झाला आहे आणि इथेच मी राहत होतो आणि तो ऋषी मला गाईचे दूध रोज पाजायचा. गाय इथेच कुठेतरी असेल. जर तिनं मला पाहिलं तर ती माझ्याजवळ नक्कीच येईल." मित्रांनो, थोड्या वेळानंतर ती गायसुद्धा तिथे येते. तेव्हा नाग म्हणतो, "हे म्हातारी आई, तू या गाईचे दूध काढा आणि मला सुद्धा दूध पाज." मित्रांनो, ती म्हातारी आई दूध काढते आणि त्या नागाला थोडंसं दूध पाजते व स्वतः दूध पिते. तेव्हा नाग म्हातारीला म्हणतो, "हे आई, तू घाबरू नकोस. तू निश्चिंत होऊन या आश्रमात राहा. ही गाय आपल्याला दूध देत राहील. या आश्रमावर ऋषींची एक कृपा आहे." तेव्हा म्हातारी म्हणते, "कोणती कृपा आहे?" नाग म्हणतो, "ऋषींनी या आश्रमावर ही कृपा केलेली आहे की या आश्रमावर नेहमीच अन्नपूर्णेचा वास असेल. इथे कधीच कुठलीही गोष्टीची कमतरता भासणार नाही. नेहमी प्रत्येक गोष्ट इथे उपलब्ध असेल. तुम्ही इथे राहून काहीही बनवा. तुला कोणत्या गोष्टीची कमतरता भासणार नाही." मित्रांनो, हे सर्व ऐकून ती म्हातारी आई खूपच खुश झाली आणि त्या नागासोबत तिथेच ती आरामात राहू लागली. नाग रोज सकाळी जंगलात जायचा व संध्याकाळी परत यायचा. आता ती म्हातारी आई, गाय व नाग त्या आश्रमात आरामात राहू लागले होते. सकाळी नाग जंगलात फिरायला जायचा तर गाय चरण्यासाठी जायची. दोघेही संध्याकाळी परत यायचे. म्हातारी आई खूपच आनंदाने त्या आश्रमात राहत होती. दुसरीकडे त्या म्हातारी आईची मुलं काही दिवसानंतर घरी परत आले. तेव्हा ते त्याच्या बायकांना विचारतात की आमची आई कुठे आहे? तेव्हा त्यांची बायको सांगते, "तुमची आई एक चेटकीण आहे. ती काळा जादू करणारी एक तांत्रिक आहे. म्हणूनच आम्ही तिला घरातून हाकलून दिले आहे." त्या मुलांच्या बायकांनी त्या दोघांनाही नागाची आणि म्हातारी यांची हकीकत सांगितली. तेव्हा त्या मुलांना त्यांच्या बायकांवर खूपच राग येतो. ते म्हणतात, "तुम्हाला लाज वाटत नाहीत का? तुम्ही आमच्या आईला एक चेटकीण म्हणत आहात. तुम्ही आमची आई कुठे आहे ते सांगा, नाहीतर तुम्हाला आम्ही सोडणार नाही." परंतु त्या सुनबाईंना हे माहीत नव्हतं की ती म्हातारी कुठं गेली आहे. त्यामुळे त्या दोघेही त्यांच्या नवऱ्यांना काही सांगू शकत नव्हता. त्यामुळे त्या मुलांना त्यांच्या बायकांवर खूपच जास्त राग वाढत जातो व ते आता दोघेही त्यांच्या बायकांसोबत नीट वागत नव्हते. काही दिवसानंतर त्या म्हाताऱ्या आईच्या मुलांना समजतं की त्यांची आई एका आश्रमात जाऊन राहत आहे.
तेव्हा त्या मुलांना हे पाहून खूपच आनंद होतो. त्यानंतर ते दोघीही मुलं त्यांच्या आईला भेटण्यासाठी त्या आश्रमात जातात. आईला भेटल्यावर ते त्याच्या आईला म्हणतात, आई, तुझ्यासोबत जे काही घडलं आहे ते आम्हाला समजलं आहे. आम्ही आमच्या बायकांना त्यांच्या कृत्याची शिक्षा दिली आहे व आता तू आमच्यासोबत चल. तेव्हा ती म्हातारी आई म्हणते, नाही बेटा, हा सुद्धा माझाच मुलगा आहे. माझा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. तुम्ही दोघांनीही जाऊन तुमच्या बायकांसोबत आणि मुलांसोबत आनंदात राहा. त्या म्हातारीची मुलं आणि नातवंडे तर आनंदी असतातच, पण सुनबाई त्यांना तर खूपच त्रास होऊ लागतो. त्या म्हातारीची मुलं व नातवंड सुनबाईंना खूपच त्रास देत असतात. त्यांनी जो त्रास त्या म्हातारी आईला दिलेला असतो तो सर्व त्रास आता सुनबाईंना सहन करावा लागत असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही कथा होती एका म्हातारीची व एका नागाची. मित्रांनो, या कथेमधून आपल्याला शिकवण मिळते की ज्याप्रमाणे त्या सुनबाई त्या सासूबाईचे हाल केले त्याचप्रमाणे त्यांनासुद्धा त्या जन्मात त्यांच्या कर्माचे फळ मिळाले. त्यामुळे कधीही आपल्या वडीलधाऱ्या माणसांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, कारण आपण जे काही कर्म करतो ते सर्व आपल्याला या जन्मातच फेडावे लागतात. त्याचबरोबर त्या सुनबाई नेहमी घरात भांडण करत असायच्या, त्यामुळे घरातील सुखशांती पूर्णपणे गेली होती. म्हणूनच घरातील महिलांनी घरात असताना कधीही भांडण करू नये. यामुळे घरातील सुखशांती निघून जाते. माता लक्ष्मी घरात कधीच निवास करत नाही. घराची बरकत पूर्णपणे थांबून जाते. म्हणून माझी तुम्हा सर्वांना हीच नम्र विनंती आहे की घरातील सर्व महिलांनी आपापसात मिळून मिसळून राहा. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर कृपादृष्टी या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.